स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, काल सांगितल्याप्रमाणे बृहमुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यकारी सहाय्यक म्हणजेच पूर्वीचं नाव होतं लिपिक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑफिशियल जाहिरात आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. तर जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत, तर नक्कीच एवढीला पूर्ण बघा. जसं की काल देखील तुम्हाला सांगितलं होतं, एकूण जागांचा जर विचार केला तर 1846 एवढ्या जागा असणार आहे. पदाचं नाव असणार आहे लिपिक म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदासाठी या जागा आलेल्या आहेत. यासाठी वयाची अट काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचे, त्याची फी किती असणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने अगदी कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यासोबत या पदासाठी नोट्स देखील तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. तर त्याविषयी सुद्धा माहिती पुढे व्हिडिओमध्ये मी देणार आहे. आणि त्यासोबत ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याचा लगेच आपला या व्हिडिओच्या पुढील व्हिडिओ होणार आहे. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जीबीली तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर बघा, पदाविषयी अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर एकूण पे लेवल स्केल जर म्हटलं तर इथं स्टार्टिंग तुम्हाला 25,500 म्हटलेलं आहे. आणि जर म्हटलं पुढे जर म्हटलं तर जास्तीत जास्त 81,100 म्हटलेलं आहे. तर हे सर्व आपलं बेसिक पेमेंट असतं. यामध्ये इतर महागाई भत्ते असतात, इतर देय भत्त्यांचा समावेश असतो. आपलं जे स्टार्टिंग पेमेंट असणार आहे तेच 32,000 प्लस असणार आहे. 32 ते 35च्या दरम्यानमध्ये आरामशीर तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. आणि हे पेमेंट तुम्हाला आरामशीर 1 लाखाच्या पेक्षा सुद्धा जास्त जाणार आहे मित्रांनो. त्यासाठी पद अतिशय चांगलं असणार आहे. लिपिक पद असणार आहे, म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदाचं तुमचं नाव असणार आहे. एकूण जागा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1846 जागा असणार आहे. पुढे जर म्हटलं तर कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं जागा दिलेल्या आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अदरवाईज ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तिथून तुम्ही जॉईन व्हा. सर्व जाहिराती आणि अपडेट तुम्हाला तिथे भेटून जातील. ठीक आहे. इथे कॅटेगरी वाईज इथं आपल्याला जागा दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आरक्षणानुसार इथे तुम्हाला जागा खाली बघण्यासाठी भेटून जातील. तर बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं दिव्यांगांचा प्रकार दिलेला आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल आणि दिव्यांग अंतर्गत तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती दिली आहे ती तुम्ही इथं वाचू शकता. स्पेशल दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती असणार आहे. अदरवाईज खाली आल्यानंतर आरक्षणाअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला तर इथं सामाजिक व जे समांतर आरक्षण आहे त्यानुसार काय मुद्दे महत्त्वाचे आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. महिलांचं आरक्षण, माजी सैनिकांचं आरक्षण, प्रकल्पग्रस्त झालं तर त्याच्या काही तरतुदी आणि नियम आहेत ते तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. पुढे महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता काय पाहिजे, वयाची अट काय पाहिजे ते आपण सर्व जाणून घेऊया. बघा, इथे आपल्याला या पदासाठी अर्हता काय पाहिजे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, म्हणजेच आपल्याला जर म्हटलं तर इथं 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत आपल्याला काय म्हटलेलं आहे पुढे बघा, आपल्याला इथं आपल्याकडे पदवी असणं गरजेचं असणार आहे. कशा कशामध्ये पदवी असणं गरजेचं असणार आहे, वाणिज्य, विज्ञान, कला, कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही पदवी घेतली असेल, विधी आणि इतर जे कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही पदवी केली असेल तर त्यामध्ये तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल 45% तर तुम्ही अर्ज भरू शकता. पुढे जर म्हटलं तर अजून आपल्याला काय सांगितलेलं आहे, इथे बघा, यामध्ये पदवी केली असेल तर त्यांना इथं 45% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळणं आवश्यक असणार आहे. पुढे अजून महत्त्वाचं जर म्हटलं तिथं टायपिंग विषयी माहिती दिलेली आहे. बघा, इथे पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं टायपिंग विषयी इथे माहिती दिलेली आहे. आता टायपिंग मध्ये जरी तुमचं इंग्लिश 30 झालं असेल आणि मराठी 30 झालं असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, इंग्रजी व मराठी किमान आपल्याला 30 म्हणजेच 30 शब्द प्रति मिनिट एवढ्या वेगाची जी आपली टायपिंग आहे ती आपल्याकडे उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. तिचं सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. आणि बाकी अजून जर म्हटलं तर आपल्याला वरती काही शैक्षणिक पात्रता दिली आहे. जर आपल्याकडे पदवी नसेल, यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल, इथं किंवाला म्हटलेलं आहे, यामध्ये तुमची पदवी असेल तर त्यांच्यासाठी काय पॉईंट दिलेत ते तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. ठीक आहे. चला पुढे जर म्हटलं तर बघा, आता वयाची अट आपण जाणून घेऊया, कारण यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते. वयाची अट किती असणार आहे, तर खुला जो प्रवर्ग आहे त्याच्यासाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष वयाची अट ठेवण्यात आलेली आहे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट आहे, ते 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. बाकी जर म्हटलं तर वयाच्या अटीविषयी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. इथं बघा, आपल्याला काही आवश्यक वयोमर्यादा दिल्यात, यामध्ये वयाची काय सूट दिली आहे, काही नियमाप्रमाणे GR नुसार ते तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्हाला इथं माहिती दिली आहे जी तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. वयाची अट यामध्ये प्रत्येक आरक्षणानुसार वेगवेगळे वयाची अट दिले
त्यांना काय सूट दिली आहे ती देखील तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. पुढे जर विचार केला तर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे त्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर यामध्ये तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. 100 तुम्हाला प्रश्न विचारले जातील 200 गुणांसाठी. प्रत्येक ही परीक्षा 2 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये 4 विषयांचा समावेश असणार आहे. ही परीक्षा तुमची IBPS पॅटर्न नुसार होणार आहे. त्या हेतूने आपण नोट्स देखील तयार केलेल्या आहेत. यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला मराठी, इंग्रजी, त्यासोबत जर म्हटलं तर सामान्य ज्ञान आणि भौतिक चाचणी अशा प्रकारचे या 4 विषयांचा समावेश असणार आहे. या प्रत्येक विषयावरती जर म्हटलं तर तुम्हाला 25-25 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक एक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे 100 प्रश्न 200 गुणांसाठी तुम्हाला इथे विचारले जातील. इथं आपल्याला परीक्षेचं माध्यम दिलंय मिनिटेचा जर म्हटलं म्हणजे कालावधीचा विचार केला तर 100 मिनिटे तुम्हाला वेळ असणार आहे. 100 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न इथं सोडवायचे आहेत. अशा प्रकारचं तुमचं इथं म्हटलं तर परीक्षेचं स्वरूप असणार आहे. काही टिप दिले, काही जर म्हटलं तर अभ्यासक्रमाचं स्वरूप दिलेलं आहे. त्यानुसार आपण नोट्स देखील काढलेले आहेत. तर थोडक्यात नोट्स विषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, आपण स्पेशल IBPS पॅटर्न नुसार तुमच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी इथं नोट्स काढलेल्या आहेत. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या सर्व विषयांच्या नोट्स आपण तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. प्रत्येक विषयाच्या सेपरेट 150 ते 200 पेजेसच्या नोट्स असणार आहे. या सर्व नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील. तर या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला 149 मध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल प्रॅक्टिस करण्यासाठी, सराव करण्यासाठी तर 91 64 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला VMCच्या नोट्स पाहिजे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला टाईप करायचा आहे व्हॉट्सअपवरती. त्यानंतर तुम्हाला या सर्व मुंबई महानगरपालिकेच्या नोट्स व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. तर अशा प्रकारच्या नोट्स आपण आपल्या टीमतर्फे तुमच्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देत आहे. अशा प्रकारची माहिती इथं बाकी दिली आहे. इथे बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याविषयी खाली माहिती दिली आहे. त्यावरती सेपरेट व्हिडिओ येणारच आहे. आता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे? 9 तारीख असणार आहे. 9/9/2024 रात्रीचं तुम्ही 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकता. आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज म्हणजेच आपली परीक्षा शुल्क फी किती असणार आहे? मागासवर्गीयांसाठी 900 रुपये आणि खुला प्रवर्ग त्याच्यासाठी 1000 रुपये फीस असणार आहे. बाकी जर म्हटलं तर बाकीची माहिती खाली तुम्हाला दिली आहे काय आरक्षणानुसार आणि बाकी जेवढी पण आपल्याला समांतर आरक्षण वगैरे आहे त्यांच्यासाठी काही टिप दिल्यात, काही महत्त्वाच्या अटी दिल्यात ते तुम्ही इथं वाचू शकता. ठीक आहे. अशा प्रकारची ही जाहिरात प्रसिद्ध झाली. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि या परीक्षेसाठी सुद्धा नॉर्मलायझेशन होणार आहे. नॉर्मलायझेशनची मेथड काय असणार आहे त्याच्याविषयी थोडक्यात खाली माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त जास्त काही नाही आहे. तुम्हाला क्वेश्चनच्या टाईप इथे दिलेत, किती क्वेश्चन असणार आहे. बाकी जर म्हटलं तर तुम्हाला टायमिंग किती असणार आहे थोडक्यात त्याविषयी माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. ठीक आहे. परीक्षेचं स्वरूप इथं खाली दिले. बाकी या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.